इंजे गावातील जलजीवन मिशन अंतर्गत कामे का झाली नाहीत याची शासनाने सखोल चौकशी करावी व दिरंगाई करणाऱ्यावर शासनाने कडक कारवाई करावी आणि इंजे गावातील जलजीवन मिशन अंतर्गत जे कामे होणार होती ते लवकरात लवकर करावेत, अन्यथा सरपंच सदस्य, गावातील नागरिक, महिला यांना सोबत घेऊन जिल्हा अधिकार्यालय नांदेड या ठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती गावातील सरपंच यांनी पत्रकारांना दिली। ताई, आज जे ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि जलजीवनचे उप अभियंता देशमुख साहेब हे आपल्या गावामध्ये कशासाठी आले होते? नमस्कार, मी मुक्ताई नागनाथ पंचलिंगे, इंजे गाव सरपंच, तालुका जिल्हा नांदेड। मागे एकदा सीओ मॅडमनं आमच्या ग्रामपंचायतची चौकशी लावली होती की ग्रामपंचायतला कामं का जलजीवन मिशनचं काम का झालं नाही। त्या दिवशी कॉन्ट्रॅक्टदार आणि देशमुख साहेब आणि त्यांची टीम आलेली होती गावामध्ये आणि त्या दिवशीपासून ते आले नाही, तर 1 वर्ष झालं ते गावामध्ये आलेले नाही आहेत। त्यांचे 12 महिने संपलेले आहेत, जे मुदत दिलेली होती जिल्हा परिषदकडून, ते आता काळ्या यादीमध्ये सीओ मॅडमनं त्यांचे नाव टाकलेलं आहे आणि ते आता आलेले आहेत गावामध्ये की आम्हाला काम करू द्या। आणि आम्ही गावाच्या बाहेर कुठंतरी पैप टाकलेत ग्रामपंचायतला म्हणायलेत की ते चोरीला गेलेले आहेत आणि पोलीस स्टेशनला असा अर्ज द्यायले तर की गावातले काही गुंड लोक गावामध्ये काम करू देत नाही, तर ते गावातच आले नाही तर गावातल्या लोकांना गुंड समजायलेत। नागरिक गुंड असतात का? आमची शांत असलेली अशी हे ग्रामपंचायत आणि गावकरी माणसांना ते गुंड म्हणायले हे अधिकारी आहे का त्यांना? आमच्या इथून गावामध्येच नाही येतं आमच्या गावाला ते गुंड समजायले, तर गावामधली जी शांती आहे ते भंग करायले। तर आणि पुन्हा म्हणलं तर ते देशमुख साहेब जे आहेत शाखा अभियंता, ते म्हणायलेत की तुम्ही मी ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करून टाकून देतो। हे कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊ शकतं का? गावातल्या काही अडाणी नागरिकाकडून त्यांनी सह्या घेऊन गेलेले आहेत आज येऊन आणि म्हणतात की अर्ध काम झालेलं आहे गावामध्ये, असं गावातल्या लोकांवरती आरोप करत आहेत की गावामध्ये अर्ध काम झालेलं आहे आणि गावामध्ये हे गावातले लोक काम करू देत नाही आहेत आणि पोलीस स्टेशनला अर्ज देऊन पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन गावामध्ये आलेले आहेत। आमच्या गावकरी मंडळीला म्हणत आहेत की गुंड। देशमुख साहेब आणि वाडेकर साहेबांना यांची चौकशी लावण्यात यावी, त्यांच्या हातावर जेवढे कामं होतं त्यांची चौकशी लावण्यात यावी की ते कामं खरे आहेत का, असे उचलून कामं लोकांना त्रास देऊ नये। आणि पुन्हा हे जे पैप चोरीला गेले म्हणून पोलीस स्टेशनला जे अर्ज दिलेला आहे त्यांच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजे। अर्ज जर पैप जर चोरीला गेले असतील तर त्यांच्यावर सकल आताच्या आता कारवाई झाली पाहिजे। नाही पैप जर चोरीला गेले नसतील तर जे खोटा अर्ज पोलीस स्टेशनला दिलेला आहे त्या तात्काळ त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे की असं खोटं गावकरी मंडळींना का खोटं ठरवायले तर त्यांच्यावर आरोप का लावायले तर। आणि पुन्हा मी पहिल्यांदा बी आमर उपोषणाला जिल्हा अधिकारी साहेबांच्या समोर बसलेली होते, 2 दिवस बसली होती आमर उपोषणासाठी आणि त्याच्या आम्हाला खोटं बोलून तिथून लेखी न देता उठवलेलं आहे की तुमच्या म्हणण्याप्रमाणे गावामध्ये काम होईल म्हणून। आणि आता जर त्या अर्ज जे पोलीस स्टेशनला जे अर्ज दिले त्याची जर सखोल जर कारवाई नाही झाली तर मी पुन्हा कलेक्टर साहेबापुढे मी उपोषणाला बसणार आहे। आता सगळ्या गावकरींना आणि महिलांना घेऊन मी आमर उपोषणाला बसणार आहे। ग्रामपंचायत इंजे गाव, मी ग्रामपंचायत सदस्य केरबा उत्तमराव ठोके। आज जे आमच्या गावामध्ये पोलीस प्रशासन आलेले होते की त्यानं अर्ज दाखल केलेला आहे म्हणून की इंजे गावामध्ये काम जलजीवन मिशन अंतर्गत चालू झालेलं आहे आणि त्या कामाचे पाईपलाईनचे पाईप समजा चोरीला गेले असं म्हणून त्यानं जर गेले तर अशी एक गुन्हा दाखल केलेला आहे। तर पोलीस प्रशासनाने जर गुन्हा खरा असला जे गुन्हेगार आहे त्यांना अटक करावी, अन्यथा ज्या कोणी जे गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करावी व गावात काम सुरू झालेलं आहे का याची सखोल चौकशी करून जर काम सुरू झालेलं नसेल तर जे गुत्तेदार आहे त्याच्यावर त्यांनी कारवाई करण्यात यावी, ही गावकऱ्याची विनंती व ग्रामपंचायतची विनंती आहे। आपल्या यापुढील भूमिका काय असणार आहे? सर, आता यापुढे काम येऊन तर आमच्या गावात 1 वर्ष झालेलं आहे सर। जर आता काम आमचं जर गावात सुरू लवकर झालं नाही तर आम्ही गावातील नागरिक, सरपंच, सर्व जिल्हाधिकाऱ्यासमोर आमरण उपोषणास बसण्याची तयारी आहे आमची।